नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहे तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग. अभंग म्हणजे ज्यामध्ये कुठलाही भंग नाही आणि ते अखंड अविरत चालणारे, त्यालाच आपण अभंग म्हणतो. आणि आजचा आपला हा अभंग आहे, त्याच्यानुसारच काही ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवते. म्हणतात, आयुष्य नाश करू नका, आयुष्य नाश करू नका, चिंतन ठेवा पांडुरंगाचं, शुद्ध ठेवा अंतकरण, शुद्ध ठेवा अंतकरण, हेच खरी लाभाची वाट. किती छान असा याचा भावार्थ आहे. आणि याचप्रमाणे आपला अभंग आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवांचे चिंतन, करुणिया मन एकविध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा अभंग आहे. आणि नेहमीप्रमाणे या अभंगावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्यासोबत चर्चा साधूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आपला आजचा हा अभंग आहे, त्यातली पहिली ओळ आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. याचा काय भावार्थ होतो? याचा भावार्थ खूप सुंदर आहे. तुम्ही वर्णन पण केलेलं आहे की आता तरी नाश नका करू ह्या आयुष्याचा. म्हणजेच कुठंतरी महाराजांना हे सांगायचं आहे की खूप काही तुम्ही आता केलं जीवनामध्ये, जे काही तुम्हाला सुख उपभोगायचं होतं त्याचा पण तुम्ही अनुभव केलेला आहे. आणि ह्या नाशवंत वस्तूंकडून जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या मनाला थकवण्यासाठीच कारणीभूत ठरलेलं आहे. तुमचं मन कुठंही स्थिर झालेलं नाही. आता तरी जीवनामध्ये व्यर्थ वेळ न घालवता आत्मउन्नतीसाठी स्वतः वेळ काढा. आपलं जे आयुष्य आहे आत्मउन्नतीसाठी तुम्ही वळवा, हे अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे. तसं तुम्ही आज सुंदर प्रकारे अभंग ज्या वेळेला वर्णन करत होता आणि अभंगाचा अर्थ सांगत होता की ज्या ठिकाणी मनाला भंग करणाऱ्या गोष्टी आहे त्या जर जीवनामध्ये टाळल्या तर अभंग आपल्या मनामध्ये सदैव गुणगुणात राहतील किंवा त्याचं चिंतन चालेल. कारण आपल्या मनाला किंवा ईश्वराकडून दूर नेणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या साऱ्या भौतिक गोष्टी ह्या अल्पकाळासाठी आहे. तर आपल्या भक्तांनी ह्या गोष्टींचं चिंतन करायला पाहिजे की ईश्वराकडं मन वळवण्यासाठी ज्या ज्या वेळेला मी प्रयत्न करतो त्या त्या वेळेला ही जी माया, ज्याला आपण माया म्हणजे काही स्त्री नाही आहे किंवा स्त्रीचं नाव नाही आहे, परंतु या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं की स्वतः मनुष्य जे प्रपंचामध्ये त्यानं गुरफटून घेतलेला आहे तो त्याला सोडायला तयार नाही आहे. कारण त्याला असं वाटतं की हे जे मी काही कमवलेलं आहे, प्रॉपर्टी आहे, हे मी सोडून कसं जाणार, कारण हे माझं आहे. म्हणजे मी आणि माझा जो भेद आहे तो जीवनभर त्याच्यानं उलगडत नाही आणि तो पुन्हा दुःखाचा अनुभव करत राहतो. म्हणून ईश्वराकडे जाण्यासाठी मनाला जे अडथळे निर्माण होतात, मन स्थिर होत नाही, आणि स्थिर करण्यासाठी या ठिकाणी महाराज सांगतात की तू आता आत्मउन्नतीकडे ध्यान दे. आता खूप काही तू केलं, आता तरी तू जागे व्हा, हे अभंगातून महाराजांना सांगायचं आहे. खरोखर खूपच छान याचा भावार्थ आपण पाहिलेला आहे. आता याची पुढची ओळ आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. याचा काय भावार्थ आहे? या ठिकाणी हे एक विनम्रतेचं आणि अहंकार शून्य व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहे की ज्या वेळेला व्यक्ती जीवनामध्ये अहंकार शून्य होतो,
त्याचा अहंकार नष्ट होतो. बरोबर. त्यावेळेला समजून घ्यायचं की तो व्यक्ती बुद्धिमान आहे. जर तुमच्यामध्ये अहंकार आहे तर तुम्ही बुद्धिमान नाही, परंतु तुम्ही एक मूर्ख आहात. कारण लोकांच्या बरोबर कसं बोलायला पाहिजे, कसं व्यवहार करायला पाहिजे, कसा आदर करायला पाहिजे, हेच जर तुम्ही जीवनामध्ये शिकलेले नाही आहे आणि तुम्ही तुमच्या नावापुढे डिग्र्या लावलेल्या आहेत, तर त्या डिग्र्या काही कामाच्या नाही. बरोबर. आज आपण बघतो की समाजामध्ये मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आई वडील लाखो रुपये खर्च करतात, कागदाची डिग्री घेतात, लाखो करोडो कमवतात, परंतु त्या मुलांना समोरच्या व्यक्तीबरोबर कसं बोलायचं ही नॉलेज नाही आहे, कसा व्यवहार करायचा ते नॉलेज त्यांच्याकडे नाही आहे. बरोबर. म्हणजेच मुलांना तुम्ही एक फक्त मशीनसारखं बनवलं, त्यांना तुम्ही संस्कार घडवले नाही. धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे आज आपल्या हे अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. म्हणून आज समाजामध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं आपला जो समाज आहे अधःपतनाकडे जाण्याचं हेच कारण आहे की सुसंस्कृत मुलं झाले, सुशिक्षित झाले, परंतु सुसंस्कारित नाही झाले. हा एक मोठी एक शोकांतिका आहे. महाराजांनी अभंगामधून सांगायचं की जर एखाद्या व्यक्तीला झुकण्यामध्ये कमीपणा वाटतो, त्याच्यामध्ये अहंकार शून्यता नाही आहे, त्याच्यामध्ये जर विनम्रता नाही आहे, तर तो काहीही कामाचा नाही आहे. बरोबर. इथं नम्रतेला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपण बघतो की वारकरी संप्रदायामध्ये किंवा ज्यावेळेला आपण आपल्यासमोर मोठे येतात तर त्याच्या पायाला चरणस्पर्श केला जातो. चरणस्पर्श करणं किंवा मी तुमचे पाय दर्शन घेणं म्हणजे माझा कमीपणा नाही, माझ्यामध्ये ती सभ्यता आहे, माझ्यामधला तो एक रिस्पेक्ट आहे, तुमच्याबद्दलची जी श्रेष्ठ भावना आहे ती त्यामधून व्यक्त होते. आणि विशेष मी बघितलं की आपल्या राजस्थानमध्ये ही प्रथा खूप छान आहे, महाराष्ट्रामध्ये बी वारकरी संप्रदायामध्ये आहे, परंतु आजची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये आज ते दिसून येत नाही. याचं हेच कारण आहे की आपण ते संस्कार आपल्या मुलावर दिले नाही. आणि महाराजांना ते सांगायचं आहे की ते संस्कार आज देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, हित ते करावं देवांचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी महाराजांना अभंगामध्ये सांगायचं आहे की जर तुमचं मन स्थिर असेल तर स्थिर मनच एकाग्र मन, एकविध म्हणजे एकाग्र मन ईश्वराशी समरस होऊ शकतं, ईश्वराची प्राप्ती करू शकतं. बरोबर. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की जर ते मन एकाग्र होत नसेल तर ती साधना अयशस्वी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकत नाही. यश मिळालं म्हणजेच तुमचं मन एकाग्र झालं असेल तर त्याच्या फळाची पण तुम्हाला प्राप्ती होते, बरोबर. असं या ठिकाणी सांगायचं आहे. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. याचा काय भावार्थ आहे? या ठिकाणी आपण बघतो की जसं तुकाराम महाराज पण त्यांचे वडील पण खूप मोठे व्यापारी होते आणि त्या अनुषंगानं हा जो अभंग आलेला आहे की व्यापारामध्ये जर फायदा झाला तर मनुष्य आनंदी होतो, समाधानी होतो. या ठिकाणी महाराजांनी अध्यात्माचा व्यापार सांगितलेला आहे. बरोबर. तो एक व्यापार वेगळा. अध्यात्मामध्ये जर आपण आपलं ज्ञान दुसऱ्यांना वाटलं तर हा व्यापार वाढतो आणि त्यामध्ये आत्मकल्याण होतं. ह्या व्यापारामध्ये आत्मकल्याण होतं आणि त्या व्यापारामध्ये एक थोड्या वेळाकरता एक धनसंग्रह आपण जमा करतो. परंतु आपण बघतो की जे काही थोर महात्मे आहेत, संत तुकाराम महाराजांचं जीवन बघा किंवा प्रजापिता ब्रह्मबाबांचं जीवन बघा किंवा रामकृष्ण परमहंसचं जीवन बघा, ज्या वेळेला त्यांनी आध्यात्मिक व्यापार सुरू केला, ज्ञानदान देण्याचं कार्य सुरू केलं, त्यावेळेला स्थूल जे धन आहे त्यांच्या मागं ऑटोमॅटिक आलं, त्यांना ह्या गोष्टीसाठी मागावं लागलं नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञान धन किंवा आध्यात्मिक धनाचा व्यापार जर आपण केला तर आत्मउन्नती ही सर्वांची होती
आत्म्यांचं कल्याण होतं, ह्या मागचा हा उद्देश आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही याचा आपल्या अभंगाचा भावार्थ सांगितलेला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना काय आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी अभंगामध्ये आपण बघितलेलंच आहे. याचं सारांश रूपानं आपल्या भक्तांना हेच सांगू इच्छितो की जीवनामध्ये आत्मशुद्धता, ईश्वरीय चिंतन, ज्ञान जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाला वाटणं, हे जर आपण आपल्या जीवनामध्ये साध्य केलं तर निश्चितच आपलं जे जीवन आहे एक श्रेष्ठ जीवन बनू शकतं. आणि जो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये व्यर्थ वेळ घालू राहिले, हा व्यर्थ वेळ आता घालवणं संपवा. कारण तुम्ही या संसारामधल्या सुखाचा अनुभव करून इथपर्यंत आलेले आहात. आता पुन्हा तुम्ही मागं वळून जाऊ नका, ईश्वराकडे जा. तर तुम्हाला जीवनामध्ये निश्चितच आत्मसंरक्षणासाठी, आत्मचिंतनासाठी, आत्मउन्नतीसाठी हे जे अभंग आहेत, हे जीवनामध्ये जर खरोखर धारण करत जाल तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा आध्यात्मिक संदेश या ठिकाणी सांगितलेला आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही आध्यात्मिक संदेश सांगितलेला आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या आपल्या या अभंगामध्ये आपण पाहिलं आहे की आयुष्य वाया घालवू नका. आयुष्य वाया घालवू नका. फक्त आपल्या भगवंताचं स्मरण करा, कारण हाच आपला उपयोगी व्यवहार आहे. हे आपण जाणून घेतलं. अशाच प्रकारे आपण पुढच्या अभंगामध्ये नवीन अर्थ जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.